नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, हिंदीच्या तथाकथित सक्तीचा विषय आता मागे पडलेला आहे. अर्थात त्या संदर्भातले पडसाद जे आहेत ते मध्ये मध्ये उमटताना आपण पाहतो. आता कल्याणमधली एक घटना नुकतीच व्हायरल झालेली आपण पाहतोय. त्याचा एक व्हिडिओ सगळ्यांसमोर तो व्हिडिओ येतोय आणि त्याच्यात एक युवक जो आहे ज्याचं आडनाव जे आहे ते काहीतरी झा म्हणून आहे. अर्थातच तो परप्रांतीय आहे किंवा अमराठी आहे. तो एका युवतीला लाथ घालतानाचा तो व्हिडिओ आहे आणि ती जी तरुणी आहे ती मराठी आहे आणि त्यांच्यातला हा वाद आहे. अशा पद्धतीची बातमी सगळीकडे पसरवली जाते, दाखवली जाते की एका परप्रांतीय किंवा अमराठी अशा युवकाने मराठी युवतीला लाथ मारली किंवा तिला मारहाण केली, जबरदस्त तिच्यावर हल्ला केला, अशा पद्धतीची बातमी दाखवण्यात येते. जेव्हा हा व्हिडिओ समोर आला तेव्हा त्याच्यातून हे स्पष्टही होत होतं की जो कोणी हा तरुण आहे, झा आडनाव असलेला हा तरुण त्या युवतीवर धावून जातो आणि तिला लाथ मारतो, तिला खाली पाडतो, तिचे केस धरून तिला मारहाण करतो. हे आपल्याला तिथे पाहायला मिळतं. आणि स्वाभाविकच मग त्याच्यावरनं अनेक लोक अशा पद्धतीच्या बातम्या ज्या आहेत त्या पुढे पाठवत राहतात की एक प्रकारे अमराठी किंवा परप्रांतीय अशा तरुणाने मराठी तरुणीवर केलेला हल्ला असंच या बातमीचं स्वरूप बनून जातं. प्रत्यक्षामध्ये त्यानंतर आणखी एक व्हिडिओ समोर येतो ज्याच्यामध्ये ती तरुणी जी आहे ती तिकडची बहुतेक रिसेप्शनिस्ट आहे. तो एक डॉक्टरचं क्लिनिक आहे आणि त्या ठिकाणी असं सांगितलं जातं की त्या ठिकाणी जी पेशंटची संख्या आहे ती जास्त झाल्यामुळे ती काहीतरी त्या लोकांना सांगत होती की आता यापुढे अधिक पेशंट जे ते घेतले जाणार नाहीत. त्यातून काहीतरी त्यांच्यात वाद झाल्याचं म्हटलं जातं आणि त्याच्यामध्ये तो तरुण जो आहे त्याचा आणि त्या रिसेप्शनिस्ट असलेल्या तरुणीचा वाद होतो. त्यांच्यात शिवीगाळ सुद्धा होती. ती तरुणी सुद्धा शिव्या देताना आपल्याला दिसते आणि तो तरुण सुद्धा तिच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न करतो पहिल्यांदा. तेव्हा त्याची बहुतेक नातेवाईक असलेली एक महिला जी आहे ती त्याला अडवते आणि बाहेर ढकलून देते. त्या क्लिनिकच्या बाहेर तिला हाकललं जातं त्या व्यक्तीला, त्या तरुणाला. आणि त्यावेळेला तो सुद्धा शिवीगाळ करत असतो. ती तरुणी जी आहे रिसेप्शनिस्ट जी आहे ती रागावते, बाहेर येते. म्हणजे ती ज्या टेबलवर बसलेली असते त्या टेबलमधून बाहेर येते आणि बाहेर येऊन ती त्या युवकासोबत असलेल्या एका महिलेला थोबाडीत लगावते. तिला सुद्धा काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते आणि ते पुन्हा बघितल्यानंतर तो तरुण बाहेरून आत पुन्हा धावत येतो क्लिनिकमध्ये आणि त्या तरुणीला लाथ मारतो. मुळातच हे प्रकरण जे आहे अशा पद्धतीची हाणामारी, अशा पद्धतीने शिवीगाळ, मारहाण हे प्रकार अनेक ठिकाणी घडत असतात. त्याच्यामध्ये कारणं वेगवेगळी असतात. एकमेकांमधले असलेले द्वेष असू शकतात, एकमेकांमधलं वैर असू शकतं. त्या ठिकाणी घडलेली तात्काळ त्यावेळेला काही घटना घडते, त्या घटनेतून सुद्धा अशा पद्धतीने राग व्यक्त होतो. तशाच पद्धतीची घटना आहे. पण ती दाखवण्यात कशी आली तर ही एक प्रकारे मराठी आणि अमराठी असा वाद आहे असं ते दाखवण्यात आलं. त्यामुळे सुरुवातीचा व्हिडिओ दाखवताना अनेकांनी, अगदी मीडियातले सुद्धा पत्रकार जे आहेत त्यांनी हे व्हिडिओ ट्विट केले आणि बघा एक अमराठी परप्रांतीय माणूस कसा मराठी मुलीला मारतोय. मुळातच ते कारणच नव्हतं. अमराठी आणि मराठी असा कुठे वादच नव्हता. हा साधा सरळ वाद होता की त्या क्लिनिकमध्ये जो काही त्यांचा वाद झाला, पेशंटला आत घ्यायचं किंवा त्यांना रांगेत उभं राहू द्यायचं अथवा न द्यायचं, यावरनं तो वाद असेल. त्याच्यात त्या दोघांमध्ये शिवीगाळ झाली, त्याच्यातून हा जो काही हल्ला झाला, मारहाण झाली. त्या युवकाला ताब्यात घेण्यात आलेलं आहे, त्याला शिक्षा होईल, त्याच्यावर कारवाई होईल आणि ती व्हायला पण पाहिजे. ज्या पद्धतीने त्याने मारलेलं आहे ते पाहता त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. पण ती कारवाई तो परप्रांतीय आहे किंवा तो अमराठी आहे आणि त्याने मराठी मुलीला मारलेलं आहे म्हणून त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे असं अजिबात म्हणता येणार नाही. कारण मुळातच तो वाद मराठी आणि अमराठी असा नाहीच आहे. ती मराठी तरुणी आहे म्हणून त्या अमराठी तरुणाने तिच्या हल्ला केला असं अजिबात घडलेलं नाही. ती जी मराठी तरुणी आहे तिने कुठेतरी त्यांच्याशी शाब्दिक चकमक झाली, तिने सुद्धा शिव्या घातल्या,
ती नंतर बाहेर येऊन त्या एका महिलेला, जी कदाचित त्या झा नावाच्या युवकासोबत असेल, तिच्या थोबाडीत लगावली आणि ते पाहिल्यानंतर तो पुन्हा धावून आला आणि त्याने जोरदार हल्ला तिच्यावर केला. आता याच्यामध्ये कोण दोषी आहे कोण दोषी नाहीये हे पोलीस ठरवतीलच, पण तो मराठी आणि अमराठी असा वादच नाहीये, पण हे दाखवण्यात आलं. त्यामुळे आजकाल अनेकांचा हा प्रयत्न अगदी जोराने सुरू आहे की असं घटना घडली की त्याच्यामध्ये मराठी आहे की अमराठी आहे हे पहिलं शोधायचं आणि त्यातून मग तो वाद निर्माण करायचा. असे प्रयत्न सध्या चालू आहेत आणि त्याचं स्वाभाविक कारण हे जे हिंदी सक्तीच्या विरोधातलं जे काही आंदोलन होतं, जे 5 जुलैला झालं, 5 जुलैला तो मेळावा झाला, विजय मेळावा, आणि त्याच्या आधी जे काही चालू होतं हिंदीच्या तथाकथित सक्तीच्या विरोधात आपण कसं आहोत आणि आपण कसे महाराष्ट्रामध्ये मराठीचं रक्षण करणार आहोत असा दावा अनेक लोक करत होते. त्यातून हे सगळं प्रकरण पुढे येऊ लागलेलं आहे. त्यामुळे रोज आपल्याला असे घटना दिसतात, कुठेतरी कोणाला तरी पकडायचं, त्याला मराठी बोलायला सांगायचं, त्याला मराठी आलं नाही, तो म्हणाल मी बोलू शकणार नाही, मी बोलणार नाही, की लगेच त्याला थोबडं व्हायचं, त्याला माफी मागायला लावायची, त्याला कान धरायला लावायचे, राजसाहेबांची माफी माग किंवा आणखी कोणातरी माफी माग, महाराष्ट्राची माफी माग, हे सांगायचं की झाला, तो व्हिडिओ संपला. अशा पद्धतीने सध्या हे सगळे प्रकार घडवले जात आहेत जाणीवपूर्वक. आणि त्यातून साध्य काय करायचं की आपण कसे मराठीचे कुठेतरी तारणहार आहोत, मराठीचे आपण रक्षक आहोत, हे सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. प्रत्यक्षात अशा घटना घडवून किंवा असं 4-2 लोकांना थोबाडीत मारून जर मराठी माणसाचं किंवा मराठी भाषेचं रक्षण होत असतं तर मग सगळ्यांनाच थोबाडीत मारायला पाहिजे. रोजच्या रोज परप्रांतीय माणसाला मारलं आणि मराठी भाषेचा उद्धार झाला, मराठी भाषा जागतिक स्तरावर पोचली त्याच्यामुळे, तर तसं करायला काहीच हरकत नाही. त्यामुळे या पक्षांनी जे अशा पद्धतीचे मारहाण करतायत त्यांनी विचार करावा की असं जर केल्यामुळे मराठी भाषेचा प्रचंड प्रचार होणार आहे, सगळीकडे मराठी भाषेचा गवगवा होणार आहे, जगभरातले सगळे लोक महाराष्ट्रात येऊन भराभर मराठी शिकायला सुरुवात करणार आहेत, कारण केवळ कुठल्या तरी माणसाला थोबाडीत मारली म्हणून. तर मग प्रत्येकालाच अशी मारायला पाहिजे थोबाडीत, प्रत्येकानेच हे ठरवायला पाहिजे. रोज कोणाला तरी विचारायचं मराठी येते का नाही येते म्हटलं लगेच थोबाडीत मारायची, गचांडी धरायची, बुकलून काढायचं 4-5 लोकांनी मिळून. आणि त्याच्यामुळे मराठी भाषेचा खूप आदर सन्मान जगभरामध्ये होईल, देशभरामध्ये होईल अशी अपेक्षा आहे की काय, हे त्याच्यावर दिसून येतं. त्यामुळे मुळातच ही घटना मराठी अमराठी अशी नव्हतीच, पण ती जाणीवपूर्वक रंगवली गेली. अनेक पत्रकारांनी तसे ट्विट केले सोशल मीडियामध्ये आणि दाखवलं की बघा कसं मराठी मुलीला मारलं जाते. प्रत्यक्षात त्या मराठी मुलीने सुद्धा मारलेला आहे. त्यामुळे हा मराठी किंवा अमराठी वादच नव्हता, हा एक वाद फक्त घडलेला आहे, भांडण घडलेलं आहे. त्याच्यात त्या युवकाने मारले, त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे, पोलिसांनी त्याला पकडलेलं आहे. दुसरी एक अशीच घटना येते ती नांदेडमध्ये कुठला तरी एक सुलभ शौचालयात बसलेला माणूस आहे. तो अर्थात जे अनेक ठिकाणी सुलभ शौचालयामध्ये माणसं बसलेली असतात ते पैसे गोळा करतात, लोक जे येतात त्या शौचालयाचा वापर करायला त्यांच्याकडून ते पैसे घेतात, काय 1 रुपया 2 रुपये 5 रुपये त्यांना जे सांगितलेले ती रक्कम घेतात, त्यांना ते वापरायला देतात त्या लोकांना. तो तिथे तशा पद्धतीने काउंटरवर बसलेला असतो, तो माणूस पैसे घेतो, आत सोडतो त्या माणसांना. अशा पद्धतीने हे चाललेलं असतं. तिथे काही लोक येतात, ते बहुतेक मनसेचे असा दावा केला जातोय, कारण त्यांच्या गळ्यामध्ये मनसेचे पट्टे जे आहेत ते त्यांच्या गळ्यामध्ये अडकवलेले आहेत. तर ते लोक काय त्याला विचारतात की हा माणूस जो आहे 5 रुपये आकारतोय सगळ्यांवर, तुझं नाव सांग. तो नाव सांगत नाही, तो म्हणतो की मी तुम्हाला नाव सांगायला काय बांधील नाही. मग त्याला म्हणतात तू मराठीत का बोलत नाहीस, तो बोलतो मला मराठी येत नाही, मी बोलणार नाही. त्याबरोबर लगेच काही लोक तिथे येतात आणि त्याला मारहाण करतात, त्याला माफी मागायला लावतात, राजसाहेबांची माफी माग, महाराष्ट्राची माफी माग, मनसेची माफी माग. हा प्रकार घडतो. यातून काय नेमकं साध्य होतं, त्या ठिकाणी सुद्धा कल्याण मधली जी घटना सांगितली मगाशी, त्या मुलीवर हल्ला झाला, त्या घटनेच्या वेळेला सुद्धा मनसेचे कार्यकर्ते धावून जातात त्या मराठी मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी. मुळात तो मराठी अमराठी वादच नव्हता. तिथे तर या नांदेडच्या घटनेमध्ये कोणीतरी तरुण येतात, त्याला बडवतात, थोबडवून काढतात, मराठी बोलायला त्याच्यावर सक्ती करतात.
म्हणजे हिंदी सक्ती जी नव्हतीच, इथे मराठीची सक्ती सुरू झालेली. मी ती मराठीची सक्ती असण्याचीच गरज नाही. महाराष्ट्रामध्ये मराठी बोलता आली पाहिजे, पण त्याला काहीतरी एक नियम असला पाहिजे की नाही. कोणी माणूस आला की तू मराठी बोलता येत नाही म्हटलं, त्याला बडवायला सुरुवात करायची. यातून कसं काय मराठी भाषेचं संवर्धन होणार आहे किंवा मराठी भाषेची वाढ होणार आहे, याचा तर विचार केला पाहिजे. बरं, राजकारण करायचंय त्याच्यातून नेमका काय फायदा होणार आहे? म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातले जे काही मराठी लोक आहेत या सगळ्यांना प्रचंड आनंद होतोय अशा पद्धतीच्या मारहाणीमुळे, आणि त्यांना खूप आदर सन्मान वाटतोय मारहाण करणाऱ्यांचा, किंवा छान छान किती चांगल्या पद्धतीने मारतायत आणि त्याच्यामुळे आपल्या मराठी भाषेचं रक्षण होत आहे असं सगळ्यांना वाटतंय का? तर कोणालाही वाटत नाहीये. मग नेमका राजकारणात फायदा तरी काय? किंवा या घटना अशा घडतायत आणि त्यातून निष्कारण मराठीचीच बदनामी होते, मराठी माणसाची बदनामी होते, मराठी भाषेची बदनामी होते, महाराष्ट्राची सुद्धा बदनामी होते. खरोखरची घटना असेल की बाबा एखादी व्यक्ती मराठीचा दुस्वास करते, मराठीबद्दल काहीतरी अपशब्द वापरते, तर गोष्ट वेगळी. तशी घटना कुठेच घडलेली दिसत नाही. कोणीतरी यायचं, एखाद्याला विचारायचं मराठी भाषेत बोल, त्याला बोलता नाही आलंय तर त्याला आणखी भडकवण्याचा प्रयत्न करायचा, उचकवण्याचा प्रयत्न करायचा. तो संतापला आणि तो बोलला हिंदीमध्ये की मी मराठी बोलणार नाही, की लगेच मग त्याला धोपटायला सुरुवात करायची. हे कोणत्या प्रकारचं मराठी भाषेचं संवर्धन आहे? हा प्रश्न विचारला गेला पाहिजे. त्यामुळे हे सगळं सुरू झालेलं त्या आंदोलनापासून आहे, त्या सगळ्या तथाकथित हिंदी सक्तीच्या संदर्भात सुरू झालं, ते आपण पाहिलेलं आहे. आता राज्य सरकारने जी समिती स्थापन केलेली आहे, नरेंद्र जाधव जे प्रख्यात अर्थतज्ञ आहेत त्यांची समिती स्थापन केलेली आहे, त्या नरेंद्र जाधवांची एका वाहिनीवरची मुलाखत पाहिली. त्याच्यात तेच म्हणतात ते की त्रिभाषा सूत्रीचा कुठेही सक्ती केलेलीच नाहीये. केंद्र सरकारने संसदेमध्ये स्पष्ट केलेले आहे की त्रिभाषा जी आहे ती म्हणजे 3 भाषा वापरल्याच गेल्या पाहिजेत, अमुक इयत्तेपासून त्या वापरल्याच गेल्या पाहिजे असं कुठेही म्हटलेलं नाही कोणत्याही धोरणामध्ये. 3 भाषा ज्या आहेत त्या शिकल्या पाहिजेत, पण त्या पहिलीपासूनच शिकल्या पाहिजेत, किंवा ती हिंदीच असली पाहिजे तिसरी भाषा, किंवा पहिली भाषा मराठीच असली पाहिजे सगळ्यांनी. म्हणजे महाराष्ट्राचा विचार केला तर मराठी असणारच आहे, इंग्रजी भाषा ही दुसरी भाषा आहे, तिसरी भाषा हिंदीच असली पाहिजे असं कोणी म्हटलेलं नाही. पण 3 भाषा शिकल्या पाहिजेत. मग कदाचित तिसरी भाषा हिंदी असू शकते, तिसरी भाषा गुजराती असू शकते, तिसरी भाषा तमिळ असू शकते, ज्याला ज्याला जी भाषा शिकावीशी वाटेल, पण 3 भाषा शिकायच्या अशी त्रिभाषा सूत्री. आणि ही काय या आत्ताच्या सरकारने तयार केलेली आहे, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने, असं नाही. ते अनेक वर्षापासून आहे. महाराष्ट्रामध्ये त्या संदर्भात माशेलकर समिती नेमली, ती कोणी उद्धव ठाकरेंच्या सरकारच्या काळात. त्यांनी हे उलट लिहिलं त्यांच्या अहवालामध्ये की पहिल्या इयत्तेपासून हिंदी भाषा सुद्धा शिकलीच पाहिजे तिसरी भाषा म्हणून. हेच नरेंद्र जाधव सांगतायत त्याच्यामध्ये त्या मुलाखतीत. त्यावेळेला कोणी का आंदोलन केलं नाही? जे 2021 मध्ये तो अहवाल आला, त्यांनी या समितीने ते आपलं मत मांडलं, त्यावेळेला कोणीच आंदोलन केलं नाही. हाच नरेंद्र जाधवांचा प्रश्न आहे. तेव्हा आंदोलन केलं गेलं नाही. आता एकदम 4 वर्षांनी लगेच हिंदी सक्ती केली जाते. प्रत्यक्षात त्या अहवालामध्ये माशेलकर समितीने जो अहवाल केला त्याच्यावरच आधारित GR काढण्यात आला की अशा पद्धतीने 3 भाषा ज्या त्या शिकवल्या गेल्या पाहिजेत. मग त्यावेळेला तर उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या सोबतच्या पक्षांनी कोणी आवाज उठवला नाही, कारण स्वतः उद्धव ठाकरेंचं सरकार होतं. आज ते म्हणतायत की तो अहवाल आम्ही वाचलाच नाही, तो अहवाल आला त्यानंतर आमचं सरकारच पडलं. पण आला तर होता ना अहवाल, मग तो आत्ताच्या सरकारने तर काढलेला नाही अहवाल. आत्ताच्या सरकारने तो अहवाल बनवला असता हिंदी सक्तीचा आणि तो तयार केला असता आणि GR काढला असता तर गोष्ट काय वेगळी होती. भलेही तुमच्या काळात तो वाचला गेला नसेल, सरकारला माहितीच नसेल हे असं काय होतंय म्हणून, त्याची बैठक सुद्धा झाली नसेल, पण अहवाल तर आला की नाही. नरेंद्र जाधव जे म्हणतात की तेव्हा का आंदोलन केलं गेलं नाही, कारण तेव्हा निवडणुका नव्हत्या, आता निवडणुका आहेत म्हणून आंदोलन केलं जाते, हेच नरेंद्र जाधव सांगतात. त्यातूनच अशा पद्धतीने या सगळ्या घटना घडताना आपण पाहतोय रोजच्या रोज. हे कोणाला काही समजून घ्यायचं नाहीये. खरोखरच मराठी भाषेची प्रगती करायची, मराठी भाषा आहेच,
महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा प्रत्येकाला शिकावीच लागणार हे सरकारने सांगितलेलंच आहे आणि प्रत्येक राज्यात त्या त्या ठिकाणची मातृभाषा जी आहे ती शिकावीच लागणार आहे. तशी मराठी भाषा प्रत्येकाला शिकावीच लागेल, ती अनिवार्यच असेल. मग राग नेमका कशाचा आहे? मराठी भाषा अनिवार्य आहे, तिसरी भाषा हिंदी असेलच असं नाहीये, सक्ती नाहीये. जे माशेलकर समितीने सांगितलं होतं सक्ती आहे, पहिलीपासून शिकली पाहिजे, तसा GR काढला, तो रद्द सुद्धा केला. आता सांगितलं की हिंदी सक्ती असणार नाही म्हणून तिसरी आता समिती नेमलेली आहे जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा त्यांच्या अध्यक्षतेखाली. त्यांचा अहवाल अजून यायचा आहे आणि ते म्हणतायत आम्ही सगळ्या गोष्टींचा विचार करू, राजकीय पक्षांची सुद्धा मतं घेऊ. म्हणजे थांबायला काय हरकत आहे? त्याबद्दल सगळ्यांना घाई लागलेली आहे मराठी भाषेचं संवर्धन करण्याची. मग 4 वर्ष का मराठी भाषेचं संवर्धन झालं नाही? आणि मराठी भाषेच्या महाराष्ट्राच्या किंवा मराठी माणसाच्या हितासाठी मग 4 वर्ष हे जे 2 पक्ष आंदोलन करतायत ते का एकत्र आले नाहीत? एकदम 2025लाच का एकत्र आले? हाच सवाल नरेंद्र जाधव उपस्थित करतात. कारण आता निवडणुका आहेत, हे सगळं निवडणुकीसाठी चाललेलं आहे. पण त्याच्यामुळे मराठी भाषेचं काही हित साध्य होत नाहीये. उलट मराठी भाषेची बदनामी होते, महाराष्ट्राची बदनामी होते, मराठी माणसाची बदनामी होते. काही लोक येऊन कोणाला तरी मारहाण करतात, त्यातून मराठी माणसाबद्दल काय मत तयार होत असेल लोकांचं, मग ते अमराठी माणसाचं असो किंवा मराठी माणसाचं सुद्धा तयार होईल. हे काय लोकही करतायत, सगळ्या मराठी माणसांचा काय पाठिंबा नाहीये अशा पद्धतीच्या घटनांना. याचं भान कुठेतरी बाळगणं अत्यंत आवश्यक आहे. तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.